नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आपले सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची 1500 रुपये तुमच्या खात्यावर आले का नाही, तर त्यासाठी तुम्हाला KYC करणं गरजेचे आहे. तर ती KYC आपल्याला कशा पद्धतीने करायची आणि त्याबद्दल मी आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती देणार आहोत. तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये. चला तर मग मी आपल्याला पूर्ण माहिती देतोय. मित्रांनो, राज्यातील लाखो महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सध्या खूप चर्चेत आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात. मात्र अनेक लाडक्या बहिणींना अजूनही या योजनेचा लाभ मिळाला नाही. मी अर्ज केला आहे, सगळं कागदपत्र दिली तरी पैसे आले नाहीत, असा प्रश्न अनेक महिलांच्या मनामध्ये आहे. यामागे एक मोठं कारण आहे की ती कारण म्हणजे KYC झालेली किंवा KYC केल्यानंतर बी चूक झालेली. तर त्यासाठी आपल्याला त्याचा परिणाम तुमच्या थेट जो हप्ता जमा होतो त्या हप्त्यावर होतो आहे. आता मात्र सरकारने यावर तोडगा काढला आहे. महिलांना KYCची दुरुस्ती एक संधी म्हणून उपलब्ध करून दिलेली आहे. ज्या महिलांची KYC केली पण त्यामध्ये चूक झालेली आहे, तर ते सुधारण्यासाठी सरकारनं आपल्याला एक संधी दिलेली आहे. आता नवीन GRमुळे एक मोठी संधी जी भेटली मित्रांनो. 6 फेब्रुवारी 2026 रोजी सरकारने एक नवीन GR काढला, गव्हर्नमेंट रेव्होल्युशन जाहीर केला. या GRमध्ये ज्या महिलांना KYC चुकीची झाली होती किंवा अर्ज करताना काही चुकून चुकीचे पर्याय निवडले गेले होते, ती आता दुरुस्त करता येणार आहे आपल्याला. यापूर्वी अनेक महिलांना अर्ज करताना घाईत किंवा माहिती नीट न समजल्यामुळे काही महत्त्वाच्या अशा प्रश्न ज्या चुकीच्या झालेल्या होत्या, त्यामुळे सिस्टममध्ये काही महिलांना अपात्र ठरवण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांचे 1500 रुपये अडकले होते. आता नवीन GRमुळे ही अडचण दूर करण्यात आलेली आहे. KYC चूक म्हणजे नेमकं काय याबद्दल आता मी तुम्हाला सांगतो. अनेक महिलांना KYC म्हणजे आणि त्यात चूक कशी होते हे नीट माहीत नसतं. KYC म्हणजे इलेक्ट्रॉनिक नाव युअर कस्टमर प्रक्रिया. यामध्ये अनेक आधार क्रमांकाच्या माध्यमातून तुमची ओळख आणि काही महत्त्वाच्या माहिती जी तपासली जाते. लाडकी बहीण योजनेत KYC करताना 2 मुख्य मुद्द्यावर भर दिला जातो. कुटुंबातील कोणीही निवृत्ती वेतन म्हणजे पेन्शन घेत आहे का, आणि जर दोन्ही प्रश्नाला चुकून होय असं उत्तर दिलं गेलं तर ती महिला योजनेस अपात्र ठरवल्या जाते. चुकून नकळत ह्या पर्यायावर क्लिक झाल्यामुळे काही महिलांना त्याचा फटका बसलेला आहे. अधिकृत वेबसाईटवरूनच आपल्याला त्या झालेल्या चुकीची दुरुस्ती करायची. ती कशी करायची? KYC करण्यासाठी तुम्हाला कुठेही एजंटकडे जाण्याची गरज नाही. तुम्ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन प्रोसेस आहे, ती सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरून करायची आहे आपल्याला. सर्वप्रथम तुम्हाला ladkibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तिथे KYC दुरुस्ती असा एक नवीन बॅनर किंवा बॉक्स दिसेल. हाच पर्याय तुमच्या सर्वांत महत्त्वाचा आहे. त्या बॉक्सवर आपल्याला आधार क्रमांक आणि OTPची प्रक्रिया पूर्ण करायची. त्यामुळे KYCची दुरुस्ती पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार क्रमांक विचारला जाईल. आधार क्रमांक भरल्यानंतर खाली दिलेल्या कॅप्चा कोड आपल्याला टाकून OTP व या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, ज्यांची KYC खरंच चुकीची आहे त्यांनाच OTP येईल. जरी तुमची KYC आधीच बरोबर असेल तर OTP येणार नाही. त्यामुळे OTP आला म्हणजे समजायचं की तुमची दुरुस्ती करण्याची गरज आहे. आणि खाली आपण बघतोय आणि ब हे 2 पर्याय का महत्त्वाचे आहेत त्यावर आपल्याला टिक मार्क करावं लागत असते. OTP टाकून सबमिट केल्यानंतर पुढे सर्वात महत्त्वाचा टप्पा इथे तुम्हाला समजेल की म्हणजे ये आणि ब म्हणजे बी असे 2 पर्याय दिसतील. हे दोन्ही पर्याय तुमच्या पात्रतेशी थेट संबंधित आहेत.
या दोन्ही पर्यायामध्ये विचारलं जाते की तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीत आहे का, तुमच्या कुटुंबात कोणी पेन्शन घेत आहे का. जर यापैकी काही नसल्यास तुम्ही बहुतेक सर्वसामान्य महिलांच्या बाबतीत तुम्हाला दोन्ही ठिकाणी स्पष्टपणे नाही हा पर्यायच निवडायचा आहे. या ठिकाणी पूर्वी सर्वात जास्त चुका झाल्या होत्या. अनेक महिलांना गैरसमजीमुळे होय असे निवडले होते आणि त्यांचा अर्ज अडचणीत आला. ही चूक सुधारण्यासाठी आता सरकारने आपल्याला नवीन एक संधी दिलेली आहे. आता त्यानंतर आपल्याला खाली आपण पाहिल्यानंतर आपल्याला ॲक्सेप्ट आणि सबमिट केल्यानंतर काय होते. दोन्ही पर्यायामध्ये योग्य माहिती निवडल्यानंतर तुम्हाला ॲक्सेप्ट आणि सबमिट या बटनावर क्लिक करावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला KYCची दुरुस्ती यशस्वीरित्या पूर्ण होते. सिस्टममध्ये तुमची माहिती अपडेट झाल्यानंतर काही दिवसात पडताळणीसाठी जाते आणि ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पुढील हप्त्यात किंवा प्रलंबित हप्त्यासह तुमचे 1500 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होण्याचा मार्ग एकदम मोकळा होतो. आता कोणत्या महिलांसाठी ही प्रक्रिया विशेष उपयुक्त आहे, तर ही KYC दुरुस्ती विशेषतः त्या महिलांसाठी आहे ज्यांनी अर्ज केला, पैसे मिळाले नाहीत आणि ज्यांच्या स्टेटसमध्ये पेंडिंग किंवा रिजेक्ट असं दिसत आहे त्यांच्यासाठी, आणि ज्यांनी अर्ज करताना सरकारी किंवा पेन्शन संदर्भात चूक केलेली आहे. जर तुम्ही यापैकी कोणत्याही परिस्थितीत असाल तर ही संधी वापरा. आजकाल डिजिटल प्लॅटफॉर्मवरून आपण राबवल्या जात असल्यामुळे अशा छोट्या छोट्या चुकाचा मोठा परिणाम होतो. फसवणुकीपासून कसं वाचाल तुम्ही. आता यामध्ये आपण ज्यावेळेस KYC करतो तर आपल्याला फसवणूक होऊ शकते, तर ते कसं वाचवण्यासाठी तुम्हाला एक थोडी माहिती देतोय. जसं की KYCच्या दुरुस्तीच्या नावाखाली काही लोक महिलांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करू शकतात. मित्रांनो, लक्षात ठेवा, सरकार कधीही फोन करून OTP विचारत नाही. कोणालाही आधार क्रमांक किंवा OTP सांगू नका. ही प्रक्रिया पूर्ण अधिकृत वेबसाईटवरूनच करा. शंका असल्यास जवळपासच्या CSC सेंटरवर जा, मार्गदर्शन घ्या, पण कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. लाडकी बहीण योजना ही महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे. योग्य ती माहिती आणि योग्य त्या पद्धतीने KYC दुरुस्ती केल्यास योजनेचा लाभ नक्कीच तुमच्या बँक खात्यात येऊ शकतो. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर पुन्हा एकदा विनंती की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नये. धन्यवाद.